चला स्टार्ट करूया बघा. तर मॅथच्या प्रोबॅबिलिटी चॅप्टर पासून आपण आज स्टार्ट करतोय बघा. हा, तर प्रोबॅबिलिटी चॅप्टर दोघांना बघा, स्टेट बोर्ड साठी पण आहे आणि सीबीएसई साठी पण आहे. मागच्या वर्षी जो आपण प्रोबॅबिलिटी बघितल्या त्यात फार बेसिक गोष्टी बघितल्या. तर या वर्षी आपण एक्झॅक्टली तो प्रोबॅबिलिटी आहे काय ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, बघा. बघा प्रोबॅबिलिटी आहे काय, तर प्रोबॅबिलिटी साधा मराठीत अर्थ जर तुम्ही बघितला प्रोबॅबिलिटीचा, तर संभाव्यता असं एक मराठीत त्याचा अर्थ आहे. पण प्रोबॅबिलिटी ऍक्च्युअली काय असतं ते पण बघूयात आता हळूहळू. तर बघा, पहिल्यांदा आता कुठं वापरतात आणि हे आहे काय ते हळूहळू बघूयात आता. तर बघा कुठे वापरतात, जस्ट जे लोक डिसिजन घेतात बघा, की तुम्हाला ऍक्च्युअली अशा गोष्टींचं डिसिजन घेणं ज्याच्याबद्दल तुम्हाला काही कन्फर्म अशी माहिती नाहीये. ठीक आहे, तसं तुम्ही कुठला तरी निर्णय घ्यायचा आहे, पण त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काही एक्झॅक्ट आणि कन्फर्म अशी माहिती नाहीये आणि तरी सुद्धा निर्णय घ्यायचा आहे. तर अशा गोष्टीसाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा यूज करायचा असतो. हा, आणि हा निर्णय 100% बरोबरच होईल हेही माहिती नसतं किंवा चुकेल हेही माहित नसतं, पण त्यातल्या त्यात बरोबर घेण्याचा प्रयत्न या प्रोबॅबिलिटीच्या मार्फत केला जातो. तर बघा आता, पण तुम्हाला त्या लेवलला जायचं नाही, तुम्ही थोडस हेच आहे ते बघा आता. तर याच्यामध्ये एक एक काही बेसिक गोष्टी शिकायच्या आपल्याला. त्यातले पहिले येते बघा, एक सॅम्पल स्पेस नावाचा प्रकार असतो. सॅम्पल स्पेस. आता हा सॅम्पल स्पेस काय आहे, एक तर सर्वात सुरुवातीला तुम्हाला मॅक्झिमम पॉसिबिलिटीज काय असू शकतात. समजा एक साधं एक्झाम्पल झालं, उद्या शाळेत जायचं की नाही, हा जर तुमचा एक निर्णय तुम्हाला घ्यायचा की उद्या शाळेत जायचं का नाही जायचं, तर हा या निर्णय घेण्याच्या बाबतीत तुम्हाला सगळ्या पॉसिबिलिटीज तिथं हे कराव्या लागतात. ठीक आहे, किंवा सगळं रोजच्या आयुष्यातलं बघा, कुठल्याही काहीही तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल तर काय काय पॉसिबिलिटीज येऊ शकतात, त्या त्या सगळ्या पॉसिबिलिटीज या सॅम्पल स्पेसमध्ये येतात. मॅक्झिमम ज्या काही येऊ शकतात अशा सगळ्या पॉसिबल, त्याच्यामुळे सॅम्पल स्पेसला आपण द सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स म्हणतो. म्हणजे जेवढ्या काही पॉसिबिलिटीज, समजा जस्ट एक कॉइनचं एक्झाम्पल घेतलं, एक कॉइन फेकला तर साधे एक तर तो हेड होईल ना तर टेल येईल. त्यामुळे मॅक्झिमम पॉसिबिलिटी किती इथं फक्त 2 आहेत. तर सॅम्पल स्पेस एक असा सेट आहे
ज्याच्यामध्ये ऑल पॉसिबल आउटकम्स असतील, मॅक्झिमम पॉसिबल आउटकम या सॅम्पल स्पेस मध्ये येतील. बरोबर. जसं काही एक्झाम्पल बघू आपण आता. बघा, जस्ट तर बघा, उद्या पाऊस पडेल का नाही पडेल, ही झाला तुमचा इव्हेंट. आता त्याची एक एक गोष्ट बघू आपण काय काय करायचंय. त्याच्यानंतर बघा, एक इव्हेंट नावाची गोष्ट आहे. इव्हेंट म्हणजे काय, ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला ऍक्च्युअल डिसिजन घ्यायचा आहे, दॅट इज ए इव्हेंट. आता समजा उद्या पाऊस पडणार की नाही पडणार, हा हा झाला इव्हेंट. बरोबर आहे. मग याच्या ऑल पॉसिबिलिटीज काय, एक तर पाऊस पडेल नाही तर नाही पडेल, येस ऑर नो. त्यामुळे इथं पॉसिबल आउटकम दोनच आहेत, तिसरं तर काय होणार नाही ना. तर पाऊस पडेल तरी नाही तर नाही तरी पडणार. त्यामुळे इथं ऑल पॉसिबल आउटकम किती आहेत, फक्त दोन. त्यामुळे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस दॅट इज एन ऑफ एस इज इक्वल टू 2. हे तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं आहे की सॅम्पल स्पेस हा जो आहे तो सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स आहे. मग त्यातलं पुन्हा आता एक जे असणार आहे ते तुमचं एक एक कॉमन इव्हेंट असणार, पर्टिक्युलर इव्हेंट, ते बघू हळूहळू. पण तुम्हाला सॅम्पल स्पेस आधी क्लिअर होणं महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला मी काही 2-3 एक्झाम्पल्स देतो. तुम्हाला त्या ठिकाणी हे करायचंय की त्याचे सॅम्पल स्पेस काय असू शकतील. तर तुम्ही इथं याच्यामध्ये चॅटचं ऑप्शन असेल बघा, मिनिटं. हा आहे. तर तुम्ही फक्त मला सांगायचंय की याचे सॅम्पल स्पेस काय असू शकेल. तर बघा, इफ 2 कॉइन्स आर टॉस्ड, सॅम्पल स्पेस किती असू शकतील सांगा बरं. एकदाच जर, किंवा 2 कॉइन राहू द्या, सुरुवातीला एकच कॉइनचं सांगा. इफ ओनली 1 कॉइन इज टॉस्ड, व्हॉट विल बी द सॅम्पल स्पेस. हा, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 2. बरोबर आहे पहिला. का, कधी एक तर हेड पडणार आहे नाहीतर टेल पडणार आहे, तिसरी तर काही पॉसिबिलिटी याच्यामध्ये असू शकत नाही, हेड ऑर टेल, राईट. तशा दोनच पॉसिबिलिटीज या ठिकाणी होतात. मग आता आता हे कॉइनचे म्हणजे एकदम बेसिक झालं. आता त्याच्यात हळूहळू ऍडव्हान्स येणार आहे आपल्याला. तर बघा, आता साधे साधे एक्झाम्पल घेऊया आपण, तुमच्या बुक मधले वाटल्यास बघूयात. हा, त्यानंतर 2 कॉइन्स सांगा. व्हेन 2 कॉइन्स आर टॉस्ड, तर किती पॉसिबिलिटीज होऊ शकते. मॅक्झिमम पॉसिबिलिटीज. आपण सध्या जे बोलायलो ना ते फक्त सॅम्पल स्पेस विषयीच बोलायलो, पर्टिक्युलर इव्हेंट बद्दल आपण अजून काहीही बोललो नाही. वी जस्ट टॉक अबाउट सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस काय आहे, हा सॅम्पल स्पेस कसा काढतात, ह्याच गोष्टी तेवढ्या आपण इथं क्लिअर करून घेणार आहोत. येस, बरोबर आहे श्रावणी. कारण जेव्हा एकदाच तुम्ही 2 कॉइन, सॉरी 2 कॉइन फेकता, तेव्हा 4 पॉसिबिलिटीज बनतात. त्या कशा बघा, बोर्डवर बघू आपण. एक तर दोन्ही कॉइनला हेड हेड पडेल, बरोबर आहे. किंवा एक कॉइन हेड, दुसरा कॉइन टेल, किंवा पहिला कॉइन टेल, दुसरा हेड, किंवा मग दोन्ही टेल टेल. ही अशी लिहायची पद्धत आहे बघा. पहिलं हेड दुसरं पण हेड, पहिलं हेड दुसरं टेल, किंवा मग पहिलं टेल दुसरं हेड, किंवा मग दोन्ही पण टेल टेल. ते अशा 4 पॉसिबिलिटीज बनतात कधी, जेव्हा 2 कॉइन टॉस होतात. आणि आता याला लिहायचं कसं ते एकदा क्लिअर करू आपण. बघा आता, हा, वेन अ 2 कॉइन इज टॉस्ड, सॅम्पल स्पेस नेहमी कॅपिटल एस ने दाखवायचा. पहिली गोष्ट तर तुम्हाला जसं जेव्हा इव्हेंट देतील की व्हेन 2 कॉइन इज टॉस्ड, त्यामुळे सरळ तुम्हाला असा कर्ली ब्रॅकेट काढायचा. बघा, कर्ली ब्रॅकेट हा जसे ब्रॅकेटचे प्राइस बघा, बघून तिन्ही टाईप आपण एकदा. हे जे तुमचा नेहमीचा ब्रॅकेट साधा, हा जो असतो तो स्क्वेअर ब्रॅकेट. आणि आता याच्यानंतर जो तुम्हाला येईल तो म्हणजे कर्ली ब्रॅकेट. तो कसं काढतात बघा एकदा. सो दिस इज अ कर्ली ब्रॅकेट. हे जे असं काढतो आपण ना, याला म्हणतात
कर्ली ब्रॅकेट. आणि सॅम्पल स्पेस किंवा प्रोबॅबिलिटीचा कोणताही असो इव्हेंट असो बघा, नेहमी तो तुम्हाला कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचा आहे. त्याचं ड्युरेशन म्हणून असते, तर याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागते ते. बघा, तर काय काय पॉसिबिलिटीज बनतात बघा, त्यात आपण 4 पॉसिबिलिटी लिहिले, ते याच्यामध्ये कॉमा कॉमा करून लिहायच्या. म्हणजे कशा बघा, हेड हेड एक येईल, कॉमा हेड टेल एक येईल, त्याच्यानंतर टेल हेड एक येईल आणि कॉमा टेल टेल एक येईल. बरोबर, लगेच हा ब्रॅकेट बंद करा. हे झालं सॅम्पल स्पेस. त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस मध्ये पॉइंट्स किती आहेत हे सगळ्यात महत्वाचं, कारण प्रोबॅबिलिटी अजून खूप पुढे आहे बघा. हे आता जे शिकतो ना आपण, एकदम बेसिक बेसिक गोष्टीच बघायलो. ऍक्च्युअल प्रोबॅबिलिटी हे फार समोर आहे, कशी जाऊच हळूहळू. तर बघा, आता सॅम्पल स्पेस मध्ये पॉइंट किती आहेत ते बघा. हा एक झाला, 2, 3, 4 पॉइंट. मग आता याला कसं लिहायचं, हे 4 पॉइंट्स कसे लिहितात ते बघा एकदा. त्याला कशी लिहायची पद्धत कशी आहे बघा. जस्ट एन फॉर नंबर ऑफ म्हणतो आपण. एन म्हणजे काय, तर नंबर ऑफ कशाचे, तर सॅम्पल पॉइंट्सचे. मग सरळ याला ब्रॅकेट करा एक, आणि येस फॉर सॅम्पल स्पेस इज इक्वल टू, आणि किती पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स लिहा. किती आहेत, 4 पॉइंट्स. जस्ट हा झाला तुमचा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. हे झाले 4 पॉइंट्स. ठीक आहे, तर बेसिक तुमची एक्झरसाइज जी आहे ती याच गोष्टीवरची आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल बघा. आता सांगा, वेन 3 कॉइन्स आर टॉस्ड, काय होईल सांगा बरं. वेन 3 कॉइन्स आर टॉस्ड, व्हॉट विल बी द सॅम्पल स्पेस. 3 कॉइन जर टॉस केले तर त्याचा सॅम्पल स्पेस काय असेल, 8, राईट. त्याच्यानंतर आता नुसतं 8 सांगून थांबत नाही बघा, 6 नाही, पण 8 असतील. आता पण नुसतं 8 वरून चालणार नाही, हे 8 कोणते आहेत हेही तुम्हाला सांगणं तितकंच गरजेचं आहे बघा. हा, 8 तर आहेतच, पण याच्यात तुम्हाला कोणते 8 आहेत हेही सांगता आलं पाहिजे. आणि ते एकदम कॉमन सेन्स आहे बघा, याच्यात कसं काय वेगळं काही सायन्स नाहीये, जस्ट कॉमन सेन्स. हे तीन अरेंजमेंट तुम्हाला करता आली पाहिजे. बघा, सांगता येईल कोणाला. सगळ्यात आधी सांगा, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट किती असतील जेव्हा आपण 3 कॉइन टॉस करतो तेव्हा. सांगा, व्हॉट विल बी द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस वेन 3 कॉइन्स आर टॉस्ड. 8, राईट. तर बघा, आता 8 पॉइंट्स असतील, पण कोणते 8 असतील हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कोणते 8, तर बघा, जसं आपण नेहमीप्रमाणे देतो तसं सॅम्पल पॉइंटचं सिम्बल द्या, कर्ली ब्रॅकेटला कर्ली ब्रॅकेट. आता खरं तुमचा महत्वाचा प्रश्न आहे तोच बघा. 3 कॉइन एकदा तुम्हाला घ्यायचे आहेत. समजा पहिल्या कॉइनला हेड पडला, दुसऱ्याही कॉइनला हेड पडला, तिसऱ्या कॉइनला हेड पडला, हा झाला 1. त्याच्यानंतर पहिल्या कॉइनला हेड, दुसऱ्या कॉइनला हेड, तिसऱ्याला मात्र टेल. हळूहळू एक एकच बदलत चालायचं. त्याच्यानंतर कॉमा, पहिला हेड, दुसरा टेल आणि तिसरा हेडला हेड. एक 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 बघा, प्रत्येक वेळेस मी एक एक बदलत चाललो, हेडच्या ऐवजी टेल घेत राहिलो. त्यानंतर पुन्हा पहिला हेडला हेड असेल, एक मिनिट. हा, आता आपण मला दुसरा बदलला होता, आता पहिला बदलू. पहिला टेलला टेल, दुसरा हेडला हेड, तिसरा हेडला हेड. त्याच्यानंतर हे झाले कॉमन 4. आता बघा, आपण जे चेंज केले होते तेच घेऊन टाकू पुन्हा पुन्हा. तर पहिला टेल आणि तिसरा टेल, हे जे 3 घेऊ, आणि याच्यामध्ये आता हळूहळू असेच एक एक बदलत करत राहायचे, म्हणजे पुन्हा तुमचे दुसरे 4 मिळतील. कसे बघा, हे तिन्ही मिळाले टेल टेल टेल. त्याच्यातलं मी काय करतो, पहिले 2 जसं तसं ठेवतो, तिसरा बदलतो, म्हणजे इट बिकम हेड. त्याच्यानंतर कॉमा,
त्याच्यानंतर काय येईल बघा, आता आपण तिसरा बदलला आहे ना, आता दुसरा बदलूयात. सो टेल, हेड, टेल. आणि शेवटी एकच राहील बघा आता, टेल हेड टेल झाला. म्हणजे या ठिकाणी आपण बघा तिसऱ्या वाल्याला बदलले. आता पुन्हा पहिल्या वाल्याला बदलला. तर कुठला राहिला बघा, एक राहिला कुठला तरी. तर एच टी टी झालाय का? नाही. हा, एच टी टी म्हणजे हेड टेल टेल. अशा पद्धतीनं 8 या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल स्पेस मिळतील. सो दिस विल बी 1 2 3 4 5 6 7 8. बघा, या पॉसिबिलिटी सोडून दुसरी कोणतीही पॉसिबिलिटी तयार होते का बघा. आणि तुम्हाला कॉमन हेच एक्झाम्पल विचारतात बरं, कोणते? कॉइनचे, डायसचे आणि त्याच्यानंतर ते पत्त्याचे. बघू आपण हळूहळू एक बघूयात. चलो, तर हे कळले का बघा, 8 वाला कळले का? हळू अरेंजमेंट आहे याच्यामध्ये, असं काही फार वेगळं काही नाही. जस्ट तुम्हाला अरेंजमेंट करता आली पाहिजे की मॅक्झिमम पॉसिबिलिटीज किती बनतात कुठलेही. आता हे कॉइनचे तर कॉइन्सच असेल, पण बाकी कोणतेही जरी असेल तरी तुम्हाला मॅक्झिमम पॉसिबिलिटीज बनता केल्या पाहिजेत. चलो, ओके. हा, तर आता याचे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स पण कसे लिहायचे, तर सेम असेच. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 8. इतकं सरळ सरळ तुम्हाला लिहायचं. चल, आता हे झालं आपण कॉइनचे बघितले बघा. आता एक डायसचे बघू. समजा वेन वन डाइस इज थ्रोन, एक डाइस फेकला समजा तो डाय, तर मला सांगा व्हॉट विल बी द मॅक्झिमम पॉसिबल आउटकम्स. किती पॉसिबल आउटकम बनतील मॅक्झिमम, म्हणजे सॅम्पल स्पेस जे म्हणायचं मला. तर एका डाईस साठी तुम्हाला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होतील सांगा. सॅम्पल स्पेस 6, राईट. एका डाईस साठी 6 होतील. आता हे लिहायचे कसे, पण अजून ते प्रश्न आहेच. तर बघा, इट विल रिटन ॲज एस इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 1, 2, 3, 4, 5, 6 है ना. तर एका डाईसला जनरली 6 हे असतात. ते 6 ला 6 आपण लिहिले. राईट. त्यानंतर आता अजून एक याच्यामध्ये अजून थोडस आता ऍडव्हान्स येत जाईल. आता सांगा वेन 2 डाईस आर थ्रोन, आता काय होईल. व्हॉट विल बी द सॅम्पल स्पेस फॉर 2 डाईस. हा, डाईस डाईस 2 डाईस साठी काय किती सॅम्पल स्पेस होईल सांगा. 12 नाही. हा श्रावणी, राईट, 36 होतील. 36 म्हणजे कसे बघा, आता तेच ना, 12 होते बरोबर आहे. 12 हे उत्तर काही चूक नाही, पण आपल्याला नुसतं 12 पर्यंत नाही जायचं ना. वी हॅव टू गो मॅक्झिमम आउटकम्स. जास्तीत जास्त किती हे आपण पूर्ण याच्यातून विचार करायचा आपला तिथं. म्हणजे कसे बघा, आता हे 36 कसे हे लिहायला लागणार ना तुम्हाला. तुम्हाला फक्त नंबर सांगून चालत नाही, ते लिहावी लागतात. ते कसे बघा, एक तर पहिल्या डायस 1 पडेल, दुसऱ्याला 1 पडेल, किंवा पहिल्याला 1 पडलं दुसऱ्याला 2 पडेल. ते असं डॅश डॅश करत 1,6 पर्यंत. 6च्या पुढे तर काय नसतं, बरोबर. हे झाले 6. त्याच्यानंतर पुन्हा 2 सोबत 2,1, 2,2 हे डॅश 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 करत 2,6 पर्यंत एक होऊन जाईल. म्हणजे हे 6 हे 6 असे करत करत पुन्हा तुम्हाला शेवटचा म्हणजे 6,1, 6,2 आणि डॅश 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 6,6 हे पूर्ण लिहायची गरज नसते, डॅश डॅश करून तुम्हाला लिहायचं.
आणि याला पुन्हा दाखवायची पद्धत कशी, सॅम्पल स्पेस इज इक्वल टू पूर्ण याला कर्ली ब्रॅकेट मध्ये घ्यायचं या सगळ्या सेटला. अशा पद्धतीने 6 × 6 म्हणजे 36 सॅम्पल स्पेस याच्यामध्ये होऊन जातील बघा. ते झालं डायसचं. बघा कॉइनच्या तुम्हाला तीनच जनरली विचारले जातात, ते म्हणजे फर्स्ट वेन 1 कॉइन इज टॉस्ड, 2 कॉइन इज टॉस्ड आणि 3 कॉइन इज टॉस्ड. त्या तिन्हीचे आपण बघितलेत, त्यात 2, 4, 8 असे पडतात. त्याच्यानंतर डाईस मध्ये बघा, डाईस मध्ये तुम्हाला पुन्हा दोनच विचारतात, एक म्हणजे वन डाईस आणि 2 डाईस. तर ते 1 चे आपण बघितले 6 होतात आणि 2 चे 36 होतात. तर हे आपण 2 बघितले. त्याच्यानंतरचा जो अजून विचारला जाणारा प्रकार आहे बघा, तो म्हणजे त्या कार्ड्सचा, है ना. तर आता या कार्डचं बघता नसताना बघा, कार्डच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या बेसिक गोष्टी माहित असणं आवश्यक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते येतात. तर कार्ड्सच्या मध्ये बघा, आता ते बाकी कार्ड आपण नंतर बघूयात. कार्ड मध्ये जस्ट सॅम्पल स्पेस नेहमीच 52 कार्डचा असतो, कारण कार्डचा जो बॉक्स आहे पूर्ण तो, त्याच्यामध्ये एकूण कार्ड असतात बघा 52 कार्ड्स. आता याचं डिव्हिजन आपण नंतर बघूच, या 26 मध्ये याचं डिव्हिजन होतं नंतर, ते बघूच आपण. पण जनरली असं आपण सॅम्पल स्पेस बद्दल बोलतोय ना, तर सॅम्पल स्पेस कार्डचा नेहमीच 52 असतो, कारण एकूण कार्ड लक्षात, एकूण कार्ड जनरली त्या डब्यामध्ये 52 असतात. त्याच्यामुळे जनरली जेव्हा जेव्हा कार्डचा प्रश्न येईल, तेव्हा तेव्हा त्याचा सॅम्पल स्पेस जनरली 99% वेळा 52 असतो. एखाद्या वेळेसच फार फार तुम्हाला ते कंडिशन बदलून देतात, ते तुम्हाला प्रश्नानुसार बघूया आपण. पण जनरली कार्डचा जेव्हा जेव्हा प्रश्न येईल, तेव्हा तेव्हा फक्त 52च कार्ड असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण आता इव्हेंट कडे आता जाऊया हळूहळू. बघा, तर हे होतं तुमचं बेसिक सॅम्पल स्पेस विषयी, की सॅम्पल स्पेस कसा तयार करायचा आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इन अ सॅम्पल स्पेस, हे. त्याच्यातलं पुन्हा आता बेसिक गोष्ट, आता आपण इव्हेंट कडे जाऊ हळूहळू. एक सिंपल कंडिशन घेऊ पहिलीच आपली, की व्हेन 1 कॉइन इज टॉस्ड. तर हा आपला झाला सॅम्पल स्पेस. जेव्हा आपण एक कॉइन टॉस करतो, तेव्हा त्याचा हा झाला सॅम्पल स्पेस. एक तर हेड पडेल, नाहीतर टेल पडेल. आता याच्यातली पुन्हा नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहेत, ते सॅम्पल पॉइंट्स तुम्हाला लिहायचे असतात. तर ते आपण आता सांगितल्याप्रमाणे लिहून टाका. एन ऑफ एस इज इक्वल टू 1 and 1 म्हणजे 2 होऊन जाईल. पण आता खरा इव्हेंट इथपर्यंत आपल्याला माहित आहे. आता इथून पुढे खरा इव्हेंट सुरू होतो, त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. मग समजा 1 कॉइन इज टॉस्ड, तर हेड येण्याची पॉसिबिलिटीज किती आहे, हे तुम्हाला काढायचं. सपोज ते तुम्हाला प्रश्नच विचारतील, की व्हेन 1 कॉइन इज टॉस्ड फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ कमिंग हेड. तुम्हाला हेड येण्याची पॉसिबिलिटीज काढायची आहे. तर आता ही पॉसिबिलिटीज कशी काढणार, जस्ट तुम्ही कुठला इव्हेंट पकडा. सपोज ए, आता मी ए म्हणतो त्याला समजा. तर याच्यामध्ये फक्त हेड येईल अशाच गोष्टी येतील. आणि नेहमी लक्षात घ्या, की जे तुम्ही हे खालचे जे हे द्यालेत, ए बी सी जी हे जे इव्हेंट द्यालेत, हे नेहमी इव्हेंट हे सॅम्पल स्पेस मध्येच असणार. सॅम्पल स्पेसच्या बाहेरचा इव्हेंट येत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट का, कारण सॅम्पल स्पेस हाच तुम्ही एक मॅक्झिमम पॉसिबल आउटकम बनवलाय ना. कारण सॅम्पल स्पेस बनवताना तुम्ही बनवलाय कसा, ते की जास्तीत जास्त व्हॅल्यूज त्याच्यामध्ये यायला पाहिजेत, अशा हिशोबाने तुम्ही सॅम्पल स्पेस बनवलाय. त्यामुळे येणारे इव्हेंट हे सॅम्पल स्पेसला वगळून येणारच नाहीत. हे अजून एक महत्वाची गोष्ट. तर बघा, मग जर हेड येण्याची इव्हेंट जर तुम्हाला काढायची असेल, तर जस्ट तुम्हाला इथे हेड लिहून टाका. हे झालं ए. मग ए मध्ये तुम्हाला माहिती आहे फक्त एकच दिसायला बघा, नुसतं हेडच दिसते. मग एन ऑफ ए पण काय येऊन जाईल, ओनली 1. हे तुम्हाला दोन गोष्टी मिळाल्या, एन ऑफ एस मिळाला आणि एन ऑफ एस, दॅट इज नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. त्याला वाचायचं कसं बघा, नंबर ऑफ नंबर ऑफ पॉइंट्स इन ए अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन स्पेस एस. तसं तुम्हाला याला रीड करता येतं. आता प्रश्न, प्रोबॅबिलिटी काढणार कशी. तर प्रोबॅबिलिटीचा एक बेसिक डेफिनेशन आपण आता बघूयात. हे झालं बेसिक गोष्ट, आपण बघूयात. तर प्रोबॅबिलिटी डिनोट करायचं बघा, फक्त कॅपिटल पी ने ते नेहमी डिनोट करतात प्रोबॅबिलिटी. आणि प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला काय आहे, तर याच्यामध्ये बघा,
वर तुम्हाला काय येईल, जे तुमचे इव्हेंट्स येतील ते वर येतील. समजा आता आपला इव्हेंट इथं काय होता, ए होता, बरोबर. ए कशासाठी होता, की फक्त हेड येणाऱ्यासाठी, आणि असं आपल्याकडे एकच होतं ना. सो देअर फोर द नंबर ऑफ पॉइंट्स इन ए, म्हणजे वर काय येईल इथं, एन ऑफ ए, म्हणजे तुमचा जो इव्हेंट येईल ना, त्या इव्हेंटचे पॉइंट्स तुम्हाला वर लिहायचे आहेत, आणि सॅम्पल स्पेस मध्ये किती पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स खाली. दॅट इज एन ऑफ येस. हा एक प्रोबॅबिलिटीचा साधा फॉर्म्युला आहे बघा. वर काय येतील, द नंबर ऑफ पॉइंट्स इन इव्हेंट्स अकर, म्हणजे जे जे इव्हेंट तुमचे अकर होतील त्या इव्हेंट मधले पॉइंट्स वर येतील, आणि सॅम्पल स्पेस म्हणजे मॅक्झिमम पॉइंट त्या इव्हेंट, त्या जे तुमचा हे असणार आहे, कॉइन असेल, काही जे काय असेल ते कॉइन, टॉय, डाईस, त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे पॉइंट या एस मध्ये येतील, आणि वर मात्र त्या इव्हेंट नुसारचे पॉइंट्स वर येतील. हा झाला प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला. तर आता ऍक्च्युअली फॉर्म्युला तुम्हाला विचारणार आहे, तुम्हाला जास्त त्याच्यावरचे एक्झाम्पल सोडवायचे असतात. मग आता जो आपण इव्हेंट बघितलं त्याची प्रोबॅबिलिटी कशी द्यायची, मग आता प्रोबॅबिलिटी देताना इथं पण सिम्बॉलचं डिनोशन कसं आहे बघा, ते दाखवतात कसं. तर तुम्हाला जो इव्हेंट आहे ना त्याचीच प्रोबॅबिलिटी काढायची. म्हणजे इथं आपण ए पकडला होता, इथं पण तुम्हाला एच घ्यावं लागणार. त्याच्यामुळं मग द प्रोबॅबिलिटी ऑफ ए, याला वाचणार कसं, द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू काय काय असेल मग आताच आपला फॉर्म्युला, दॅट इज नंबर ऑफ पॉइंट्स इन ए डिवायडेड बाय द नंबर ऑफ पॉइंट इन सॅम्पल स्पेस. हा झाला त्याचा साधा फॉर्म्युला. आणि मला वाटतं आपल्या ह्या दोन्ही किमती आपल्याकडे आहेत. एन ऑफ ए ही 1 आहे, आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस हे 2 होतं, म्हणजे किती झालं 1/2, म्हणजे हाफच आहे की नाही. द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज हाफ. हा एक तुमचं बेसिक गोष्ट झालेली आहे. अजून याची महत्वाची गोष्ट बघा, की आता याचा अर्थ कसा काढणार. प्रोबॅबिलिटी अर्धी आहे म्हणजे नक्की काय आहे याचा अर्थ, याच्यातून तुम्हाला पर्सेंटेजही काढता येतं, की हेड येण्याची जी तुमची प्रोबॅबिलिटी आहे, जेव्हा तुम्ही एक कॉइन टॉस करता तेव्हा हेड येण्याची पॉसिबिलिटी किती आहे, 1/2, म्हणजे अर्धी, म्हणजे 50% आहे ना. कारण 50% जर हेड येण्याचे असेल तर 50%च टेल येण्याचे आहे. याच्यानुसार त्याचे टाइप्स पडतात, ते टाइप्स आपण बघू हळूहळू. पण आता हे झालं प्रोबॅबिलिटी काढण्याची पद्धत झाली बघा. तर आता एक तुमचं काम आहे, मी तुम्हाला एक दुसरं एक्झाम्पल सांगतो, फक्त तुम्ही सांगा मला. आता बघा, दुसरं एक्झाम्पल असं आहे की वेन 2 कॉइन इज टॉस्ड. एक्झाम्पल नीट ऐका आणि मग तुम्ही मला त्याची प्रॉपर्टी सांगू शकता. एक्झाम्पल असं आहे बघा, वेन 2 कॉइन इज टॉस्ड. वेन 2 कॉइन इज टॉस्ड, तुमच्याकडे आता तयारच आहे सॅम्पल स्पेस 2 कॉइनचा, तर डायरेक्ट उचला इकडं. वेन 2 कॉइन इज टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट कमिंग ओनली हेड, किंवा ऍटलिस्ट हेड, कमीत कमी एक तरी हेड यावा, ऍटलिस्ट 1 हेड. 2 आले तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी एक हेड यावा, याची प्रोबॅबिलिटी तुम्ही मला काढून दाखवा. आणि आन्सर काय सांगा, तोपर्यंत मी इथं सॅम्पल स्पेस काढून ठेवतो. बघा, हेड 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 टेल, टेल हेड आणि टेल टेल. 3/4. ओके, बघू काय येतं उत्तर. 3/4 राईट आहे. मला कसं केलं बघा, सॅम्पल स्पेस तर आपल्याला हे तयारच आहे आपल्याकडे आता, आणि हे तुम्हाला पाठच असलं पाहिजे बघा. कॉइनचं आणि डायसचं तुम्हाला जनरली आता इतकं तुम्ही प्रॅक्टिस करून ते आपोआप हे होऊन जातं. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 4. हे सरळ झालं. आता तुम्हाला मी इव्हेंट काय बोललो होतो, किंवा फक्त हेडवाला घ्या, टेलचं एक पण नको. टेलचं एखादं असं चालते, पण कमीत कमी एक हेड त्यामध्ये आला पाहिजे. कमीत कमी एक हेड आला पाहिजे. 2 आले तर काय हरकत नाही, पण मिनिमम एक तर पाहिजेच पाहिजे. तर असं बघा, फक्त टेल हे तुमच्याकडे नाहीये, हे फक्त हे एकटंच तुमच्या इथं बसत नाही, बाकी सगळ्या गोष्टी इथं बसतात बघा.
त्यामुळे तुमचा ए इव्हेंट कसा बनेल, हेड हेड, इथं बघा याच्यामध्ये एक हेड आलेच, एच टी याच्यामध्ये पण एक हेड आलंय आणि टी हेड याच्यामध्ये पण एक हेड आलंय. हा टी टी याच्यामध्ये येत नाही, कारण आपण काय बोललो होतो, हेड पाहिजे. एक का असे ना, पण एक हेड पाहिजे, हेड शिवाय आपलं काय चालत नाही. त्यामुळे ए आले आपल्याकडे. आता हे बघा ए मध्ये किती आले, 1 2 3 आले. सरळ सरळ तुम्ही इथे लिहून टाका, एन ऑफ ए इज इक्वल टू किती, 3. एन ऑफ ए इक्वल टू 3. तर हे झाले 3, हे झाले 4. आता प्रॉपर्टी काढणं मला वाटतं का फार अवघड काम नाही. सांगा बरं फास्ट एकदा, सांगा सगळ्यांनी, सांगा एकदा, व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. येस, इकडे चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. राईट, पलक राईट, श्रावणी राईट. 3/4 इज द राईट आन्सर. जस्ट तुम्हाला याचं डिव्हिजन करायचंय. म्हणजे काही आता लिहायचं कसं ते तुम्हाला माहिती आहे. इथं काय लिहिसाल, जस्ट प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवायडेड बाय एन ऑफ एस. दोन्हीच्या किमती तुम्हाला माहिती आहे, एन ऑफ ए आहे 3 आणि एन ऑफ एस आहे 4. सो 3/, yes. चल, त्यानंतर एक्झाम्पल बघा. आता डाईसचं बघू एखादं एक्झाम्पल. बघा प्रॉब्लेम असा आहे, वेन वन डाईस इज थ्रोन, हा, वेन वन डाईस, हा, आणि प्रॉपर्टी काढायची आहे इफ ओनली, इफ म्हणण्यापेक्षा असं घ्या, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट दॅट कंटेन्स ओनली इव्हन नंबर. याची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की व्हेन वन डाइस इज थ्रोन, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट कमिंग ओनली इव्हन नंबर. फक्त इव्हन नंबरची तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. तुमच्याकडे ऑलरेडी सॅम्पल स्पेस तयारच आहेत. सॅम्पल म्हटलं ना, एकदा सॅम्पल स्पेस तुमची प्रॅक्टिस झाली ना, की तुम्हाला हे जे नेहमी नेहमी लागणार सॅम्पल स्पेस आहेत, डाईसचे, कॉइनचे वगैरे, हे ऑटोमॅटिकली पार्टच होऊन जायला पाहिजे. तर सांगा फास्ट, व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ, हा पलकनं सांगितलं काय 1/2 का? अच्छा, हा बरोबर आहे, कारण अर्धे येतात बरोबर है ना. कोणकोणते येतील, 2 4 आणि 6. तीनच गोष्टी अशा आहेत ज्या इव्हन आहेत. कशातील बघा, एक तर सॅम्पल स्पेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे का याचा, वेन वन डाईसचा आहे ना, किती असणार आहे, एन ऑफ एस इज इक्वल टू 6च असतं, त्याच्यामुळे डायरेक्ट 6 घेऊ शकता. आणि आता याच्यामधले 1 2 3 4 5 आणि 6 याच्यामध्ये तुम्हाला बघायचं इव्हन कोणतं आहेत. बघा, हे 2 एक इव्हन आहे, हे 4 एक इव्हन आहे आणि 6 म्हणजे किती, 3 इव्हन आहेत. त्यामुळे सरळ सरळ तुम्ही एन ऑफ ए लिहू शकता. सो एन ऑफ ए बिकम्स, that is number of n points becomes 3, है ना. आणि आता याच्यावरून प्रॉपर्टी काढा, जस्ट 3/6 that is 1/2. चलो, आता हे बेसिक बेसिक गोष्टी आहेत. आता त्याच्यात ऍडव्हान्स हळूहळू होणार आहे. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. सो इट बिकम्स 3/6 that is 1/2. चल,
आता थोडं एक हार्ड एक्झाम्पल बघा. आता एक व्हेन 2 डाइस आर थ्रोन. आता 2 डाइस एक्झाम्पल बघूयात. 2 डाइस आणि 2 डाइसच्या नंतर हे झाला सॅम्पल स्पेसचा आणि प्रोबॅबिलिटी काढायची तुम्हाला ऑन बोथ डाइस इव्हन नंबर कम. म्हणजे तुम्हाला दोन्ही डाइसवर इव्हन नंबर आले पाहिजे असे काढायचे आहे. काढा बरं. हे काढलं, हे जर काढता आलं तर तुम्हाला बेसिक गोष्ट कळाली याचा अर्थ होते. त्यामुळे याचा पूर्ण प्रत्येक जण प्रयत्न करायचा. आता तुम्हाला सॅम्पल स्पेस तुमच्याकडे तयार आहे बघा. 2 डाइसचा पण तयार आहे. 36 पॉईंट येतात. त्याच्यामुळे ती पुन्हा पुन्हा काढायची गरज नाही. तुम्हाला आता करायचं एवढं एकच की दोनही डाइसवर इव्हन इव्हन आले पाहिजेत. हा, दोनही डाइसवर इव्हन इव्हन आले पाहिजेत असे पॉईंट शोधून काढायचे आणि ते पॉईंट्स किती आहेत ते एकदा बघायचे. तर हे एक एक्झाम्पल करा तुम्ही आणि सगळ्यांनी करा, कारण हे जर एक्झाम्पल तुम्हाला सोडवता आलं तर तुम्हाला आज सांगितलेल्या बेसिक गोष्टी कळल्या तसा त्याचा अर्थ होते. त्यामुळे हे प्रत्येकानं सोडवा एक्झाम्पल आहे. अच्छा, प्रश्न पुन्हा सांगायचा का? काहीच नाही बघा. वेन 2 डाइस आर थ्रो, तुम्हाला महत्वाची गोष्ट काय, 2 डाइस हे करायचे आहेत. ते एक झालं आणि दुसरं म्हणजे दोनही याच्यावर इव्हन इव्हन नंबर आले पाहिजेत. महत्वाचं काय असते प्रश्न या प्रॉपर्टीच्या प्रश्नात तुम्हाला दोनच गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर तुम्हाला सॅम्पल स्पेस काय आणि दुसरं म्हणजे इव्हेंट काय. बाकी त्या घराण्याशी तुम्हाला काय घेणं देणं नसते. दोनच गोष्टी महत्वाच्या बघा. एक सॅम्पल स्पेस चूज करणं, दुसरं इव्हेंट. सॅम्पल स्पेसचं काय बोललो मी, 2 डाइस फेकले बघ. आणि इव्हेंटचं काय बोललो की दोन्ही डाइसवर इव्हन इव्हन आले पाहिजेत. सांगा. 1/4 का? बघूया ना. सांगा, सगळे सांगा एकदा. 2/4. अच्छा, 2/4 आलं तरी तेच उत्तर असते. राईट. पलक, साक्षी, श्रीकांत, श्रावणी 2/4. 2/4 श्रावणी 2/4 कसं आलं? 2 जास्त सापडले का? बघू आपण. बरोबर, सोडून बघूया आपण काय आहे ते बघूया. बघा, 2 डाइसचं तर मी पुन्हा हे करतो बघा. काय काय असतील बघा. एक तर 1,1 असेल, 1,2, 1,3, 4, 5 आणि 6. आता पुन्हा पुन्हा काढत नाही मी ते. 2,1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6 असे होऊन जाते की नाही. तर पकडायचे कोणते बघा. आता हे तुमचं थोडंसं टेक्निकल काम आहे बघा. आता याच्यात काही डोकं वगैरे लावायची गरज नाही, जस्ट टेक्निकल काम आहे. आता बघा 1च्या लाईन मध्ये एक येणारच नाही का, कारण 1 ऍक्च्युअलीच ऑड हे नाही ना. त्यामुळे 1च्या लाईन मधलं तर कोणतंच पकडायची गरज नाही, तुम्हाला सोडून टाका. त्याच्यानंतर 2च्या लाईन मध्ये बघा 2 1 येणार नाही, फक्त 2 2 येईल. हे एक झाला.
त्याच्यानंतर 2-3 येईल का? नाही येणार. 2-4 येईल, हा 2 झाला. 2-5 नाही येणार, 2,6 एक येईल, ते झालं. हे झाले 3 सापडले तुम्हाला. त्याच्यानंतर बघा 3 ची जी लाईन आहे 3 तर ऑड नंबर आहे, त्याच्यामुळे 3 ची लाईनचा काय प्रश्नच नाही, संपून टाका ती पण. नंतर तुम्हाला सापडेल बघा 4 ची लाईन. 4, 5 आणि 6 या 3 लाईन राहिल्या आपल्या, बरोबर आहे. त्यातले 5 चा काही प्रश्नच नाही. ती 4 ची लाईन. 4,1 येणार नाही. 4,2 मात्र येईल बघा. त्याच्यानंतर 4,3 येणार नाही, कारण 3 का ऑड नाही. त्याच्यानंतर 4,4 एक येईल आणि नंतर 4,6 एक येईल. 5 तर ऑड, त्याच्यामुळे 5 सिरीज तर संपलीच. त्यानंतर इथे राहील 6,1, 6,4 आणि 6,6. म्हणजे तुम्हाला एकूण किती भेटतील? 3, 3, 3 म्हणजे 3 त्रिक 9 तुम्हाला पूर्ण इव्हेंट भेटतील ए साठी. सो यू गेट n of a equal to 9. राईट. तर n of a equal to तुम्हाला भेटतील 9. मग आता तुम्हाला याच्यावरून काढायची प्रोबॅबिलिटी, ती काय येईल बघू आता. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट a equal to n of a divided by n of s. So it becomes n of m is what? 9 divided by 36. हे काटाकाटी करून काय आहे? 1/4. So 1/4 is the right answer. चलो, पलक, साक्षी, श्रीकांत यांनी राईट आन्सर दिले 1/4. ठीक आहे. तर बघा ह्या होत्या बेसिक गोष्टी या डाईस बद्दल. आता याचे एक्झाम्पल आपण हळूहळू बघणारच आहोत. पण हे बघण्याआधी तुम्हाला कार्ड्सचं एक बेसिक गोष्ट आपण बघूयात की कार्ड्स कसे असतात ते, आणि या कार्ड मध्ये किती किती म्हणजे कसे डिवाइड होतात ते कार्ड्स, त्यात कसे ते म्हणजे कोणते रेड्स, कोणते ब्लॅक वगैरे सगळं सगळं ते आपण बघणार आहोत सुरुवातीला. तर बघा एकूण याच्यामध्ये जे, कारण कार्डचे एक्झाम्पल खूप विचारतात जनरली, जनरली एकूण त्याच्यामध्ये 52 कार्ड्स असतात बघा, पूर्ण त्या बॉक्समध्ये जे असतात ना, तर 52 कार्ड्स असतात. तर त्याच्यापैकी ते कसे डिवाइड होतात ते आपण हळूहळू बघणार आहोत. कारण ती डिवाइड, हे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन माहित असेल तरच तुम्हाला ते कळेल ना प्रोबॅबिलिटी कशी काढायची ते. तर कशी डिवाइड होतात बघा, एकूण 52 कार्ड्स हे 2 कार्ड 2 कलर मध्ये डिवाइड होतात बघा. एक ब्लॅक आणि दुसरं म्हणजे रेड. म्हणजे ब्लॅक कार्ड किती असतील? 26 आणि रेड कार्ड किती असतील? 26. हे लिहूनच घ्या तुम्ही. हे रफ मध्ये मागे कुठेतरी लिहूनच घ्या. एकूण कार्ड असतात 52, त्याच्यामध्ये अर्धे अर्धे डिवाइड होतील, अर्धे होतील ब्लॅक, अर्धे होतील रेड, म्हणजे हे झाले 26 कार्ड झाले, बरोबर. त्याच्यानंतर हे ब्लॅक ब्लॅक रेडचं झालंच झालं. एकूण त्याच्यामध्ये जे कार्ड असतील ते पुन्हा 4 सूट्स मध्ये डिवाइड होतात बघा. एक म्हणजे स्पेड, हे चारही नाव लहान लहान लक्षात ठेवा तुम्ही. स्पेड, हर्ट, डायमंड आणि क्लब. स्पेड, हर्ट, डायमंड, क्लब, म्हणजे 13 13 13 13 असे, म्हणजे 13 चौक 52, जे 52 कार्ड त्याच्यामध्ये असे डिवाइड होतात. ते कसे बघू, हे एकदा लिहून घ्या. ब्लॅक 26 आणि रेड 26. चल, आता हा जो रेड आहे हे पुन्हा 2 याच्यामध्ये डिवाइड, आता सांगितले त्याच्यातल्या हर्ट आणि डायमंड हे होतील 13 13. हे रेड जे होईल ना त्याच्यामध्ये हर्ट 13 आणि डायमंड 13. त्याच्यानंतर इकडे जो आपण ब्लॅकचा जो पार्ट केला होता, त्या ब्लॅकच्या याच्यामध्ये त्याचे मला 2 पार्ट पडतील. ब्लॅक वाल्यामध्ये ते म्हणजे स्पेड, दुसरं म्हणजे क्लब. याच्यामध्ये पण 13 13च. तर कसं कॅरेक्टराइज केलं तुम्ही, वाटल्यास मी तुम्हाला या पूर्ण डिव्हिजनची एक इमेज पाठवतो नंतर. लक्षात घ्या, एकूण 52 कार्ड्स असणार, त्या 52 चे अर्धे अर्धे डिवाइड झाले, ब्लॅक मध्ये अर्धे आणि रेड मध्ये अर्धे, 26 26, बरोबर.
त्याच्यानंतर हे 26 अजून 2-2 मध्ये डिवाइड झाले. म्हणजे ब्लॅक कशामध्ये डिवाइड झालं? स्पेड आणि क्लब मध्ये, आणि रेड कशामध्ये डिवाइड झालं? तर हार्ट आणि डायमंड मध्ये. म्हणजे हे जे ब्लॅक आहेत, हे ब्लॅक विल बी डिवाइडेड इंटू 2 पार्ट, दॅट इज स्पेड अँड क्लब. इट इज 13-13. आणि रेड म्हणजे याचा अर्थ स्पेड रेड असूच शकणार नाही, किंवा हार्ट ब्लॅक असूच शकणार नाही, किंवा डायमंड ब्लॅक असूच शकणार नाही. तुम्हाला त्यानं जर विचारलं फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लॅक डायमंड, तर ते 0 आहे, कारण डायमंड ब्लॅक नसतोच, है ना. वाय? बिकॉज ब्लॅक स्पेड आणि क्लब मध्येच आहे, रेड नेहमी हार्ट आणि डायमंड मध्येच आहे. ते चलो, ते अशा पद्धतीनं 13-13 झाले. आता पुन्हा हे 13 कशी डिवाइड ते बघूया. आता हे जे 13-13 प्रत्येकामध्ये कॉमनच असणार, ते फक्त हे 13 असतात कसे ते आपण आता बघूया. बघा, 13 मध्ये बघा, पहिलं जो असतो 1, त्या आकड्याला बघा, त्याला एक म्हणजे तो एकचाच त्याचा व्हॅल्यू असते तशी, पण त्याला एस म्हणतो आपण. व्हॅल्यू तशी 1च असते, तर 1च म्हणा म्हटलं तरी काय तुम्हाला काही फरक पडत नाही. त्याच्यानंतर 2, 3, 4 असं कधी कधीपर्यंत 10 पर्यंत. म्हणजे हे झाले 10 बघा, हे पहिले 10 झाले, आणि राहिले जे 3 आहेत ते कोणते असतील? एक असेल के, त्याला आपण तो क्वीन म्हणतो. त्यानंतर आहे क्यू, त्याला आपण क्वीन, आणि जे फॉर जॅक. तर हे असे 13 कार्ड, हे 13 कार्ड कॉमन बघा. ते आता जे आपण 4 तुकडे केले ना त्याचे 13-13चे, हे चारही 13 तुकडे, हे 13 जे पॉइंट असतील, हे 13 त्याच्यामध्ये 13ला 13 या ठिकाणी असे येणार आहे. कोणकोणते? S 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि KQJ असे ही 13 कार्ड्स पूर्ण. स्पेडचे 13, डायमंडचे 13, त्याच्यानंतर क्लबचे 13 आणि हार्टचे 13, असे असे 13-13-13-13 म्हणजे असे 4 वेळा 13 म्हणून हे किती होतील? एकूण 52 कार्ड्स होतील. ठीक आहे. तर आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. तर आता याचं उत्तर तुम्हाला मला सांगायचं आहे. त्याचं एक प्रॉब्लेम बघूया त्याचं कसं करणार आहे. चला, हे कळलं का सांगा मला एकदा? कार्डचं पूर्ण डिव्हिजन कळलंय का? की हाऊ दे कार्ड्स विल बी डिस्ट्रीब्युटेड. हे जर कळलं असेल तर आपण याच्यावरचं एक्झाम्पल बघूया. येस, ओके. तर आता याच्यावरचं एक एक्झाम्पल आपण बघूया. एक सिंपल एक्झाम्पल घेऊन बघा, प्रॉब्लेम असा आहे. आता ते त्यांची सांगायची पद्धत कशी असती? अ कार्ड इज ड्रॉन, अ कार्ड इज ड्रॉ किंवा शफल्ड असं काहीतरी वापरतील शब्द. ते काहीच राहिलं, कार्ड शब्द दिसले आपलं ते एक्झाम्पल समजून टाकायचं. सो कार्ड इज ड्रॉ at a random from pack of well shuffled 52 playing cards. Find the probability that card draw is ace or spade. तर हे कार्डचं तुम्हाला माहितीच आहे. आता कार्डच्या याच्यातून तुम्हाला काढायचे, तुम्हाला प्रोबॅबिलिटी काढायची कशी ते बघा. 2 गोष्ट लक्षात घ्या. एक काढायची एसची आणि दुसरी काढायची स्पेडची. बघा, तुम्हाला सगळं माहित झालंय. आता तुम्हाला सांगा की याची प्रोबॅबिलिटी काय येईल. तुम्हाला माहिती आहे एसचे कार्ड किती असतात आणि स्पेडचे किती असतात. बघा,
एकूण कार्ड 52, त्यात एसचे कार्ड किती असतात बघा. नाही कंबाईन नाही काढायची, वेगवेगळी. किंवा एक काम करा, स्पेड राहू द्या, आधी एसच काढा. चला स्पेडचं बघू नंतर, आधी एसच काढून टाक. सांगा मला. वन बाय फोर राईट. नाही 1/4 नाही. कोण कशात सांगितलं हे? एस 1/4 कशात सांगितलं? स्पेडचं की एसचं? नाही एसची नाही 1/4. बघा बघा मी तुम्हाला काय बोललो की एस हा या पूर्ण जे 13 चे 4 डिव्हिजन त्याने केलेत. हे 13, हे 13, 13, 13 आणि 13, बरोबर. हे 13 चे त्याने 4 डिव्हिजन केलेत. मग या 4 डिव्हिजन मध्ये प्रत्येकामध्ये एक एस आहेच. याच्या या क्लबच्या मधला एक एस, स्पेडच्या मधला एक एस, डायमंडच्या मधला एक एस आणि हर्टच्या मधला एक एस, असे 4 एस आहेत बघा याच्यामध्ये. आणि एकूण कार्ड 52. आता सांगा मला काय येईल? कारण टोटल नंबर ऑफ फेसेस इन कार्ड ए इज इक्वल टू 4. हा एस मीन्स ए, ते एक जे असतं ना 1 वालं ते. आता म्हणलो ना ते 1 2 3 4 त्याच्या मधलं फर्स्ट वाला असते ना ए, ते म्हणजे एस. हा 1/4 स्पेडची आहे राईट. कारण स्पेड किती असतात? 13. स्पेडची म्हणा, त्याच्यानंतर ते क्लब क्लब म्हणा, तर प्रत्येकाची 1/4च असणार. हा राईट पालक. एस इज अ 1/13 राईट. चला बाकी आन्सर द्या फास्ट, कळत असेल तर. बघा द नंबर ऑफ सॅम्पल्स पॉइंट इन एस किती होते? 4 होते. आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होते? 52. ए आणि एसच्या दोन्हीच्या व्हॅल्यू तुम्हाला मिळाल्या. आता फक्त राहते ते प्रॉपर्टी काढणं. काय राहील मग ते? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए बाय एन ऑफ एस. म्हणजे काय होईल आन्सर? 4/52, that is 1/13. This will be answer. तर हे झालं क्लबचे. त्याच्यानंतर बघा स्पेड. त्याच्यानंतर काढा स्पेड मीन्स व्हॉट. स्पेडची प्रॉपर्टी काढा. फ्रॉम ए वेल शफल्ड पॅक फाइंड द प्रॉपर्टी ऑफ स्पेड. काय येईल सांगा फास्ट. त्याच्या आधी क्लिअरली माहित असायला पाहिजे की स्पेडचे कार्ड किती असतात. येस राईट 1/4. सगळ्यात आधी मला सांगा तुम्ही की त्या 52 कार्ड्स मध्ये स्पेड व्हॉट विल बी द नंबर ऑफ स्पेड्स. स्पेड्सचे कार्ड किती असतात ते सगळं आधी तुम्हाला सांगायचं आहे. येस राईट 13 जे कार्ड्स असतात ते स्पेड्सचे असतात.
पण झालं 52 खाली असणार. 32/52 इज 1/4. अजून एक एक्झाम्पल घ्या. अ किंग ऑफ रेड कलर. अ किंग ऑफ रेड कलर याची प्रॉपर्टी काढा. सॅम्पल स्पेस पुन्हा काढायची गरज नाही. तो 52 राहणार आहे शेवटपर्यंत. त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त मला याची तुम्ही प्रॉपर्टी काढा. किंग ऑफ रेड कलर. रेड कलरचे किंग किती असतात बघा. राईट पलक 1/26. कारण आपल्याला माहिती आहे ब्लॅक आणि रेड अशा दोन मध्ये डिव्हिजन झाले. तर रेड मध्ये 2 किंग असतात. तो 2/52 इज 1/26. राईट श्रावणी, राईट. 1/26 राईट आन्सर. त्यानंतर अजून एक घ्या. द क्वीन ऑफ डायमंड. नेक्स्ट घ्या. क्वीन ऑफ डायमंड. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ क्वीन ऑफ डायमंड. ते सगळ्यात आधी महत्वाची गोष्ट एवढंच आहे की तुम्हाला हे कळलं पाहिजे की व्हॉट विल बी द नंबर्स. त्यांचं तर प्रॉपर्टी काढणं सोपं होऊन जातं. नाही, 1/52 राईट. का? कारण डायमंड म्हणजे कोणता ग्रुप्स आहे तो 13 वाला. त्याच्यामध्ये क्वीन किती असणार? एकच. सो 1/52 राईट. ओके. अजून एक घ्या. द जॅक ऑफ हर्ट्स. बघा, द जॅक ऑफ हर्ट्स. सांगा त्याचं. व्हॉट विल बी द प्रोबॅबिलिटी ऑफ जॅक ऑफ हर्ट्स. 1/52 राईट राईट. पलाक्षण राईट. कारण ते असणारच काय शेवटी तेच असणार आहे ना. त्याच्यानंतर सांगा व्हॉट विल द प्रोबॅबिलिटी ऑफ ब्लॅक कार्ड्स. ब्लॅक कार्डची प्रॉपर्टी काय असणार आहे? हे साक्षी कुठलं 1/13 जे सांगितले ते ब्लॅक कार्डचं सांगितलंय का? हम्म, 1/26 का? बघा बरोबर सांगा. ब्लॅक कार्ड किती असतात बघा पूर्ण याच्यामध्ये. हा राईट पलक 1/2. कारण बघा ब्लॅक कार्ड किती असतात बघा ना तुम्ही. 13, 13, 26 असतात ब्लॅक कार्ड त्याच्यामध्ये. आणि 26/52, 26/52 किती होऊन जातील? 1/2. तेच तुम्हाला मी म्हटलं ना, एकदा तुम्हाला हे पूर्ण जे कार्डचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ना, ते पूर्ण डिस्ट्रीब्युशन एकदम असं पाठ पाहिजे एकदम. एकदा ते डिस्ट्रीब्युशन पाठ झालं ना, मला माहिती तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला कळलीच आहे. फक्त तुम्हाला प्रॉब्लेम कुठे आहे त्या कार्डच्या याच्यामध्येच आहे, की ते कार्ड तुम्हाला कसे डिस्ट्रीब्युट झालेत ते कळते का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट ते कळलं जरी असेल, तरी त्या प्रश्नात काय सांगितलंय आणि तुम्हाला तसं घेता यायलंय का? हे सुद्धा कळलं पाहिजे. चला, तर 1/2 हे बरोबर उत्तर आहे. कारण एकूण जे ब्लॅक कार्ड असतात ते किती असतात? 26 असतात कार्ड त्याच्यामध्ये. कारण मी सुरुवातीलाच बोललो, होल 52 कार्ड्स आर डिवायडेड इंटू 26 ब्लॅक अँड 26 रेड. हा, मग ब्लॅक मध्ये काही असो ते नंतर बघूया ना आपण.
पण पूर्ण जो कार्ड आहे तो 52 मध्ये डिस्ट्रीब्युट झालेला आहे. 26 ब्लॅक मध्ये, 26 रेड मध्ये. मी वाटल्यास याची एक तुम्हाला इमेज जस्ट आता करतो क्लास संपला की ते एकदा तुम्ही क्लिअर करून घ्या. पूर्णच्या पूर्ण ते कसे डिस्ट्रीब्युट होतात कार्ड्स त्याची पूर्ण तुम्ही हे करून घ्या, कारण या कार्डला ते याच्यातून पळून जाता येत नाही बघा, कारण हे राहणारच आहे. प्रोबॅबिलिटी चॅप्टर म्हणलं की तीनच गोष्टी येणार, एक कार्ड, दुसरं ते डाईस आणि तिसरं म्हणजे कॉइन. या तीनच गोष्टीवर तुमचं पूर्ण ते चॅप्टर असणार आहे. आणि आज आता स्टेट बोर्ड साठी जर म्हटलं ना, तर आज जे तुम्ही सगळं केलं याचा अर्थ तुमचा अर्धा चॅप्टर संपलाय. कारण स्टेट बोर्ड मध्ये याच्यासाठी 4-5 एक्सरसाइज दिले याच गोष्टीसाठी. ते पुस्तकातून बघणारच होतं आपण हळूहळू, पण सध्या आज थोडं बेसिक बघितलं. बाकी ते छोटे छोटे एक्सरसाइज राहतात. तर तुमच्यासाठी होमवर्क म्हणून एक बघा, तुमचे जे पहिल्या एक दोन एक्सरसाइज आहेत, सिंपल याच गोष्टीवर आधारित आहेत. आणि मला वाटतं अर्धे एक्झाम्पल तेच असतील, आपण आज घेतलेलेच असतील कदाचित. तर ते बघा, पहिल्या 2 एक्सरसाइज तुम्ही त्या सोडवा आज. 2-3 सोडलं तरी चालतात, कारण तेच एक्झाम्पल आहेत. नाही आलं तर पण उद्या बघूया काय करायचं, प्रॉब्लेम असेल तर. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये आवाज क्लिअर येतोय का? म्हणजे आवाज व्यवस्थित यायला का याच्यामध्ये नवीन ऍप मध्ये? ओके ओके. चलो चालते. नेक्स्ट चॅप्टर अजून संपला नाही पलक, हेच अजून 1-2 दिवस चालेल आहे प्रॉबिलिटी. कारण आज बघितल्यावर फक्त बेसिक बघितले, अजून 2-3 दिवस प्रॉबिलिटीज होईल. नंतर का? नंतर बघूया ना, मी सांगतो तुम्हाला, उद्या सांगतो वाटल्यास. प्रॉबिलिटी नंतर वाटल्यास ते हे घेऊयात, स्टॅटिस्टिक्सचा सोपा चॅप्टर आहे, तो घेऊन टाकू वाटल्यास. ओके ओके, चलो चला आता आज थांबू इथं. तुमच्या याच्यावर एनसीआरटीचं बुक शेअर केलं बघा, ते बघून घ्या एकदा. चलो.